नमस्कार, मी अतुल सर तुमचं या युट्यूब चॅनलवर स्वागत. बघा, आजच्या सेशनमध्ये तुम्हाला काय बघा, हा सुद्धा प्रिपोजिशनचा महत्वाचा प्रकार आहे. बघा, प्रिपोजिशनचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे त्याचा सिंपल प्रिपोजिशन्स म्हणजेच साधे शब्दयोगी अव्यय. दुसरा आहे कंपाऊंड प्रिपोजिशन्स म्हणजे संमिश्र नाम, सर्वनाम किंवा विशेषण यांच्यापूर्वी जो शब्द वापरला जातो यांना जोडून जो शब्द तयार होतो त्यालाच आपण काय म्हणणार, कंपाऊंड प्रिपोजिशन म्हणजेच संमिश्र शब्दयोगी अव्यय. आता तिसरा जो आहे तो बघा काय, वाक्यांश रूपी एकापेक्षा जास्त शब्दांनी तयार झालेले शब्दयोगी अव्यय म्हणजेच ह्याला तुम्ही इंग्रजी ग्रामर मध्ये काय म्हणणार, फ्रेजेस. काय काय म्हणणार तुम्ही, फ्रेजेस. काय, फ्रेजेस. मग आता हे कोणते कोणते आहेत बघा, तुम्ही ते वाचलेले आहेत, ऐकलेले आहेत आणि लिहिलेले पण आहे. मग तुमच्या लक्षात येईल. बघा, इन फ्रंट ऑफ, च्या समोर, ऑन अकाउंट ऑफ, नंतर आहे अकॉर्डिंग टू, अकॉर्डिंग टू, नंतर आहे इनस्टीड ऑफ, नंतर आहे ड्यू टू, त्यानंतर आहे बिकॉज ऑफ, नंतर इन सर्च ऑफ, इन स्पाइट ऑफ, टू, on behalf of, for the sake of. बघा, हे काय तुमचे फ्रेजेस, याला इंग्रजीमध्ये काय वाक्यांश रूपे, हे वाक्यासारखे दिसतात. एकापेक्षा जास्त शब्दांनी तयार झाले. बघा, इथं पण प्रिपोजिशन आहे, इथं पण प्रिपोजिशन आहे. एकापेक्षा जास्त शब्दयोगी अव्यय तयार झाले म्हणून त्याला काय म्हणणार तुम्ही, फ्रेजेस. लक्षात